Ambuja Cement Foundation is a CSR offshoot of Ambuja Cement Limited. Under Ambuja Cement Foundation, we are working on various community development initiatives, economic side and market linkage side. पहिला खर्च खूप येत होता. कोणत्या कोणत्या गोष्टीवर खर्च होत होता? खताचा, आपला फवारणीचा. Later, when we heard about this Better Cotton initiative, we realized that this initiative can help in bridging those gaps, not only on agronomic side but also on the social side. So we decided to go ahead with Better Cotton initiative. Initially, we started with a small number of farmers. 2,500 farmers were the part of this project in 2010, and we rolled on this project over 4 of our sites. So we are getting constant feedback from farmers how this project is going on and what kind of benefit they are getting from this project. आम्ही अगोदर पारंपरिक पद्धतीनुसार शेती करत होतो आणि या शेतीमध्ये आम्हाला फारसा फरक जाणवलेला नाही, परंतु ज्यावेळेस आम्हाला BCI मध्ये आमचं गाव समाविष्ट करण्यात आला तेव्हापासून आम्ही कापूस या BCIच्या मापदंडानुसार त्या तत्वानुसार आम्ही करायला लागलो आणि त्यामुळे आम्हाला आमच्या शेतीमध्ये फारसा आम्हाला उपयोग झाला. त्या शेतीमध्ये आम्हाला पुष्कळचं फायदा सुद्धा मिळत आहे. जसं आम्ही Now this project is giving them decision making capacity, what to use at their farm, how to use, and what are the best practices to follow at their farm for cotton cultivation. 4 वर्षापासून मी BCI प्रकल्पात जोडून आहो. गाव लेवलवर ट्रेनिंग वगैरे माहिती वगैरे शेतीविषयी देतो आणि माझ्या शेतात मी सुद्धा ते कार्य करतो. त्याच्यात माती परीक्षण करून खताचे व्यवस्थापन केलेले आहे आणि कीड व रोग व्यवस्थापन, कीड व रोगी व्यवस्थापनमध्ये कीड कसं ओळखलं पाहिजे आणि रोग कसं ओळखलं पाहिजे याच्याबद्दल मी शेतकऱ्यांना माहिती देतो आणि माझ्या शेतात सुद्धा मी पाहतो. दुसरी गोष्ट पाणी व्यवस्थापन केलं आहे. उताराला आडवी पेरणी करून डवऱ्याला दोरी बांधून पाण्याचे व्यवस्थापन केलं. त्याच्यानं सुपीक माती वाहून नाही गेलं पाहिजे याच्यासाठी मी सुद्धा माझ्या शेतात केलं आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगत आहोत. This project provide a foundation to get collective at farmers level, and seeing at that we could realize this is the high time to we can float that any farmers producer organization at that level, and we could register 3 farmers producer company in our Better Cotton initiative project area. This project is giving us a different dimension where we can focus more on the capacity building of farmers through using modern technology, and it's a end-to-end linkage kind of a project where they आरोग्य सखी म्हणून माझी निवड केली गावामध्ये. आता जेव्हा मी आरोग्याच्या म्हणजे संदर्भात प्रशिक्षण घेतलं आता वाटते का बा माझ्या गावातले सर्व म्हणजे आधीची आता पिढी गेली पण नवीन पिढी तर म्हणजे सुदृढ म्हणजे चांगले राहावं. सुरुवातीला इतके बाळपण म्हणजे डिलिव्हऱ्या होत होत्या त्या घरीच होत होत्या परिपूर्ण. तर घरी होतं त्या मग त्यांना थोडं असं म्हणजे समजुती ऐकायला काही लोक खाली नव्हते. म्हणजे आम्हाला घरात सुद्धा येऊ देत नव्हते ते. मग हळूहळू म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये आलं, मग समजायला लागल्या. मग डिलिव्हरी घरी न होता आम्ही दवाखान्यात करू लागलो. बसतात त्याच्यापासून आपल्याला रोग होते. आता ग्राम स्वच्छता चालू आहे आणि बैठक चालू आहे. ह्या कारणानं लोक प्रवृत्त झाले
आणि एक 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 शौचालय असे आता म्हणजे चालू आहे. कशा पद्धतीनं आपण करू, पण प्रत्येक घराच्या घरी शौचालय झाला पाहिजे आणि आपला गाव शौचालय मुक्त झाला पाहिजे अशी माझी जिद्द आहे ना, मी करून दाखवणार. आणि तो आपली प्रगती करू शकतो, कारण शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे. शिक्षणाशिवाय उपाय नाही. हिस्सा लिया और गांव-गांव से महिला, कुछ गांव की तो महिलाएं इतना जो मतलब जोश से काम किया उन्होंने कि अपना जो गांव है पूरा स्वच्छ बना योगदान दिया है। और इसके लिए उन्हें बहुत सारी परेशानियां झेलनी पड़ी। रात रात भर जो बाहर जा रहे थे शौच के लिए लोग, तो उन्हें मतलब समझाना, कभी कभी तो उन पर वो मतलब झगड़ा जैसे वो लोग करते थे उनके साथ, ही बना रहे या किसी और काम के लिए खर्च कर रहे। तो इसके लिए उन्होंने जो 2 महिलाएं हैं जो चुनी गई है एकता फेडरेशन में, तो वो उस पर गांव में सही में ये जो जिसको हमने 10,000 रुपए दिए हैं, तो सही में ये इसका उपयोग शौचालय के लिए कर रहे हैं। उनका काम ये है कि ये गांव में उन्होंने किस तरह से काम किया है शौचालय के ऊपर। बाकी महिलाओं का देख के अपने गांव में भी वो वही प्रोसेस मतलब इस्तेमाल करके वो शौचालय अपने गांव, जिला परिषद ने तक उनकी दखल ली है। शासन महिलाओं ने इतना अच्छा काम कैसे किया, तो इसके लिए उन्होंने ब्रांड एम्बेसडर बनाया और वो गांव-गांव में आज जाके अपने गांव में जिस तरह से उन्होंने शौचालय के ऊपर काम किया है, तो वो बाकी गांव जाकर दूसरी महिलाओं को वो मतलब संबोधित करती है और सब इसी तरह सबको मतलब जो अधिकारी लोग हैं उन्होंने भी उनको पहचाना और एक जो एजेंडा है, जैसे कि 2017 तक हमें पूरे महिलाओं के यहाँ शौचालय बनाना है। तो approach. Company has covered 26 villages in this program. We have constructed 37 check dams on 2 streams which has 12 lakh cubic meter harvesting capacity. We have also constructed 20 farm ponds of 24,000 cubic meter water harvesting capacity. Under soil conservation, we have covered farm bunding on 80 hectare in 2 villages. We have also supported micro irrigation systems for 260 hectare. Due to water conservation, water table has increased up to 1.5 meter.